ती आपल्या सोबत नाही बुवा. त्यापेक्षा आता मन भरलं गे माझं गद्दारी करणी तूच म्हणती गद्दार मला पाखरा आझाद केलं पाखरा आझाद केलं स्वरात का कुठचंही गाणं ना मोठ्याने नको काही गरज नाही पण स्वरात गायला शिका. पण बाकी माझ्या अपेक्षा काय नाही तुमच्याकडे. तुम्ही ह्या गाण्याला हातून टाकला जातीला मी 100 रुपये दिले. हाकीपुडी जायला नको म्हटला हाकीपुडी जायला नको जरा तुला कशा अंदाज विका ना भेटली विका भेटली. अरे आले किती गेले किती संपले खाली झालं भराला ते विचारे म्हणतात कानात नसले कानात याक मारू लागले माझा आवाज बाकीने कोण सगळं भरून टाकशील त्याच्या बाकी काय बोलत नाही हो सुंदर व्यक्तिमत्व असतं काय सांगू माझ्याकडे पण काळाचा माका माहित आहे आणि किती बोलू शकते तुलाही माहित आहे. रोहित सन्माननीय रोहित भालचंद्र पावसकर या साहेबांकडून 251 रुपयाचं पारितोषिक आहे. सरकारकडून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जोरदार टाळ्या होते साहेबांसाठी. त्यांचे क्लासमेट पण घरी गेले वाटतं ते म्हणतात मी काय तुम्हाला बोलणार नाही कारण तुम्ही काय आवाज मोठा असला म्हणजे झाला नाही बुवा पण ते जरा स्वर महत्वाचे सात संगत कसे आहे. पण खरं सांगतो तिच्याही माऊली खाली वाजवताना आयुष्य सवाल पडते त्या माणसाकडे बसायला जोरदार टाळ्या वाजवतात. अक्षरशः माणसाचा मान टाकून ठेवला ती बाजू आता खरं भाजूतच कळत नाही मागा म्हणतात ती बिचारी माझ्या तोंडाकडे बघतो मी तर भाजवा खायची पट्टी येऊन गेली काय होत नाही. चला जाऊया रंगोली गणरायाच्या भजनी टाळ मृदुंग पेटी विना क्या बात है एवढा टाळ मृदुंग पेटी विना संग घेऊन पण मावळी बघूनच करणार एका एका चष्मा लागलो औषधी तुका लागलो ना कसं लागलो तर शिरापणी त्या चष्म्याच्या काठी बसली ना तो पहिले सोळ्याची बाटली भेटत होती सोळ्याची खाली ती एकदम पट्टो खोल असतो खाली मोठं झाड तसं आणि माका फोन केला मी ए माता बुवा म्हणता माका म्हणता चष्मा लागला त्यात काय झालं म्हटलं आनंदाची गोष्ट कारण अभ्यासात केवढं ना तुमचं म्हटलं चांगली गोष्ट म्हणता काय सांगू तुका म्हणता शेजारी म्हणता चष्म्यात तुम्ही छान दिसत नाही काढून ठेवा छान दिसत नाही तिच्यासाठी तुमका लागलो मला काढून ठेवा ना अरे म्हणता मी काढून ठेवी करू पण ती म्हणता शेजारी दिसत नाही माका म्हणता काय क्या बात आहे टाकी निष्कटी माहित नाही जॅकेट घातला म्हणजे पाव किलो मात चढला असं वाटतं तुला नागावड्या केले म्हणजे जोर करतात तुम्ही मात्र कोणच वाली नाही असं वाटतं मी कळत होता याचा हात टेक लावून बघा माझे तुला नाही हुमले की अंगात कसं तर धावा व्हायचा आधी वाचायला जेव्हा काय नाही बुवा छान आवाज आहे तुम्ही प्रथमच सांगले की बुवा तुमची मी टिंगल करत नाही की तुमच्या आवाजाला मी दाद देणार आणि बुवा खरंच प्रथम बुवा तर बेस आहे तुमच्याकडे वृद्धपणा आली जरा शरीर कापे थरथरात वृद्धपणा आली जरा शरीर कापे थरथरात आयुष्य गेले ते कळेना मरावे पंढरी राना आयुष्य गेले ते कळेना मरावे पंढरी राना आयुष्य गेले ते कळेना
पण अजून भजन कळलं नाही. भजनाचा अर्थ कळलं नाही. नवरात्रीतले बुवा, नवरात्रीतले आपले नवरात्री यायला बुवा, त्याचे 9 रंग बुवा, 9 दिवस 9 रंग, होळीला अनेक रंग, आणि फक्त भजनात फक्त एकच रंग, तो म्हणजे बाबा पांडुरंग. आणि तो उभा राहायला पाहिजे. तो जर उभा नसेल ना तर माझ्या भजनाला काही किंमत नाही. म्हणून लक्षात घ्या, रंग कुठला आपल्याला चॉईस करायचा तो लक्षात घ्या आणि सुरुवात करावी, बाकी काय नाही. या बातमी म्हटला आवाज आणि लगेच असा व्हायचा अरे का कदम बुवा माझ्या बाजूला बसलेली बुवा, माझी मैत्री बुवा, कदम तुमच्याच लाईनची बुवा आहेत. ते पण सगळे कदम बुवांचे शिष्य आहेत. इकडे जोरदार टाळ्या होतात त्यांच्यासाठी. आवाज आहे शांत गायन, शांत गायन जेवढ्यात तेवढा, कसा तरी ऐकले बोंबाटणार नाही. तुमच्या गावातले म्हणून काय दारावर दाखवत असते काय म्हणतात. तो माईक पण मी काढून घेऊ शकते. आता माझ्याच पाहुण्यांचं होतो द्यावा मग माझं द्यावा मुलीया आणि कोणत्या मुलीया असं आम्ही तुमच्यासाठी बोलतो. जाताना गळ्यात फक्त माझी उंची जरा लहान पडतात, गळ्यात घेऊन नाही मान बघा ना, चिरं बघा कसं आहे. आता पक्ष तर शेंगीला का लांबा रुपाली सादर करतात. बरेचसे बुवा रूप पाहत त्यांनी सुख झाले हो साधनी, त्या परमेश्वराच्या रूपाचं वर्णन करतात. सुंदर ध्यान उभे विटेवरी पण थोडीशी वेगळी रूपाने सादर करतोय, कारण दोन्ही बुवांचे गजर सादर. आणि बुवा माझी प्रामाणिकपणे कळकळीची विनंती आहे, आत्ताच जवळजवळ मला वाटतं 12 वाजत आले. माझ्यामध्ये अगदी हरुणा सकटची बारी आणि त्याचे पडतील सपोर्ट होईल ह्या हिशोबाने माझ्यात होत्या.
तुम्ही घेऊन गेलात तर माझी पद्धत हीच असणार, बरोबर की नाही? गावात मग तुमचा अनुभव आहे तो. आणि आता सांगतात बुवा वेळ काढू नको, त्यांना माहिती आहे काहीतरी त्याला बोललंय यो आपल्या रातभर चुकवणार. आपल्याकडे तेवढी पद्धत हा. या ठिकाणी बुवा बऱ्याच बारीला सांगतायत, माझं मोठे पण करतायत, कदम बुवांचा भास होतोय. खरोखर बुवांसाठी एकदा टाळ्या. बऱ्याच ठिकाणी मला आवाज करा, खरोखरच लहान कोणी मोठा घाट घ्यावा असं वाटतोय. कारण ज्या ठिकाणी जातो दोघांच्या आंबेच्या वाऱ्या होतात, काय राजापूरला होती, त्या ठिकाणी सुद्धा बुवाने सांगितलं की पाटणकर बुवांचा आवाज म्हणजे कदम बुवांचा भात झालेला वाटतोय. कदम बुवांसाठी व जगत सत्यनारायणा सत्य सांगा जना, सत्यनारायणा सत्य सांगा जना. पूर्वीची भजन वा पारंपरिक चालायची, भारुडापर्यंत व्हायची. आता आमने सामने झाला, तिरंगी झाला, चौरंगी झाला. शेवटी लोक ऐकून कंटाळली. नंतर वा पब्लिक जमा होण्यासाठी काय द्या बाईने बापरी झालो, म्हणजे भजनाची परंपरा बदलली आहे.
कदम बुवा, पांचाल बुवा, विलास पाटील बुवा, वामन खोपकर बुवा डबल वाऱ्या करायची. आता तसा काय नाही, 1 2 3 गाणी येते बुवा की डबल वारी तयार झालो नाही. कदम बुवाचा गजर बघा. चतुर्थीचा सण दर वर्षाचा 1.5-7 दिवसाचा. चतुर्थीचा सण दर वर्षाचा 1.5-7 दिवसाचा. बुवा कसा तुम्ही आता जवान असल्यामुळे कसा होता काय ते म्हणतात प्रेमावर वरलं ग तुझं आता मना ठरवलं ग तुझं. आपण गद्दारी करू दिसतोय कोणावरती. तुम्ही गद्दार मग तू कधी आठवला बरोबर नाही. आम्ही नाही प्रेम केलं तो सच्चा नाही तर करायचं नाही प्रेम बरोबर नाही. बुवा पाहुणे असं काय बोलत नाही बरोबर ना. एखाद्यावर प्रेम करायचं तर तो सच्चा असला पाहिजे नाहीतर अर्धवट नाही. प्रेम क्या करावा तो शेवटपर्यंत. काय झालं कॉलेज कुमार आणि कॉलेज कुमारिका या दोघांचं प्रेम झालं. वा दोघांचं प्रेम झालं कॉलेज मध्ये. आणि त्या मुलीने सांगितलं अरे बाबा रे खरोखर सच्चा प्रेम असेल तर माझं एक काम कर. त्या मुलीने सांगितलं की पोचलेली होती मुलगी विचारी होती. काय सांगितलं मुलीनं अरे खरोखरच माझ्यावरती तुला सच्चा प्रेम असेल तर तुझ्या आईचं काही काम घेऊन ये. संधारलेलो पोरगो औषधीचा विचार केला नाही. गावात पडत गेलो औषधीला औषधी करत आहे. माझं एका मुलीवरती प्रेम आहे. आणि त्या मुलीने सांगितलं अरे बाबा रे खरोखर माझ्याबरोबर तुला लग्न करायचं असेल तर तुझ्या आईचं काहीच काढून घेऊन ये. बोलतो तयार झालो प्रेमात बुरावलो होतो. आणि आई जवळ गेला आणि आईला सांगितलं आई माझा एका मुलीवरती प्रेम आहे. त्या मुलीने असं सांगितलंय
ज्यावेळी तुझ्या आईचं काळीत काढून आणशील आणि माझ्या हातावरती ठेवशील तेव्हा तुझ्याशी मी लग्न करीन. योकली येऊ आहे ना म्हणजे ती का सासू नको हवी होती. हो बघतो हो विलो काही ना बुवा मुलीजवळ गेला तो मुलगा आईजवळ गेला आणि आईला म्हणतो आई मला काळीच पाहिजे. आईने सांगितलं अरे बाळा शेवटी आईची आई माझ्या काळजाने तुझ्या जन्माचं स्वार्थक होत असेल तर हे काळी घेऊन जा. आणि त्या आईनं माथेनं काळी काढलं आणि त्या बाळाच्या हातावरती ठेवला. बाळाने काळी घेतला हातावरती धावत पळत सुटला. धावत गेलो रस्त्यात आणि पोरगी सांगता ह्या काळीला ती माझ्याशी करू लागला. त्या मुलीने सांगितलं काय अरे बाबा माझ्या प्रेमापोटी तुझ्या आईचं काळी काढायला तयार झाला. याच्या पुढे माझ्यापेक्षा दुसरी एखादी अप्सरा तुका भेटली तर मातानारे सोडून देशील तो. कलियुगा पोरगी बोचलेली होती ती खाली उडी चढा नको हल्ला खोलो या कलियुग चाललेला आहे. आता बुवा सांगते बराचसा अरे बराच सांगत 30ची कंबारी 34ची पॅन्ट. आता सगळा बदलत चाललेला बरोबर ना. आता फाटण्याची किंमत दिली आहे पूर्वी. आता बुवा चांगला सांगते बरोबर ना. शाळेत जाताना ठिगळी लावून जायची पाठी द्यायची ते का तेव्हा फाटकी पॅन्ट म्हणायची. आता एखादी 500 रुपये तरी पॅन्ट घेऊन येईल तरी कुलिया किंवा डॉक्टराल तळको मारलेलो असता म्हणजे फाटकी किंमत. बोले सांगितलं बुवा उपकार घेऊ काढू नाही तुम्ही सांगत होता मला करा. लग बघ माझ्या रायाची लग बघ माझ्या रायाची गडगे दुरी जायाची गडगे दुरी जायाची गाडी भुंगराची आणि या ठिकाणी रूपाचा अभंग सादर करतोय. बुवा माझ्यासाठी रूपाचा अभंग जरा नवीन आहे समजून घ्या. पैसे दिलास नाही दिले तर चुकून राहतील म्हणून तर परत आवाज वाढवा.
बाळासाहेबांचं भजन ऐकून ते घरात जाणार आहेत म्हणून घेतोय नाही ना, कारण आपलं इथलं स्टॅमिना माकाच माहिती आहे का नाही माहिती आहे, बरोबर की नाही? आपण किती वाजेपर्यंत सण करू शकतो? बाळासाहेब याना, बाळासाहेब याना हो, 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 या ठिकाणी रूपाचा आभार साकार करतोय. रूप पाहता लोचनी 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 किदिलनी 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 रूप पाहता लोचनी 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 रूप पाहता लोचनी 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 तुका झाले हो मागणे तुका झाले हो मागणे तुका झाले हो मागणे
सन्माननीय वैभव कोखाडे, बाळा जटार, दयानंद तानावडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक मंडळाच्या वतीने धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.